जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुखच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर देशमुखांच्या पुण्यातील घरात सातारा पोलिसांकडून चौकशी करण्यात येते। महिलेनं गोरेंकडे खंडणी मागितलेली होती आणि पत्रकार तुषार खरात प्रकरणी देशमुखांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर येते। जयकुमार गोरेंच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात केला होता। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच, खरं तर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहेत जयकुमार गोरे प्रकरणात थेट प्रभाकर देशमुख यांचं नाव घेतलं होतं। आपण पाहतोय की मी सध्या प्रभाकर देशमुख यांच्या बरोबर फ्लॅटच्या खाली आहे। काल रात्रीपासून या ठिकाणी सातारा पोलीस जे आहेत ते तळ ठोकून आहेत। सातारा पोलिसांनी प्रभाकर देशमुख यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की ही जी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील पंचतारांकित सोसायटी आहे आणि याच सोसायटीमध्ये प्रभाकर देशमुख जे आहेत ते राहत आहेत। आपण पाहिलं की प्रभाकर देशमुख जे आहेत ते मंत्री जयकुमार गोरे प्रकरणामध्ये जी महिला होती त्या महिलेच्या संपर्कात होते। त्यांचे कॉल्स डिटेल्स जे आहेत ते एकमेकांशी जुळले होते। सातारा पोलीस मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। या ठिकाणी सातारा पोलीस आलेले आहेत आणि साध्या वेशामध्ये या ठिकाणी सातारा पोलीस जे आहेत तपास करत आहेत। बरोबर, याच्या पलीकडच्या सोसायटीमध्ये सुद्धा जे आहेत प्रभाकर देशमुख यांचं या सोसायटीत 503 वर तिसऱ्या मजल्यावरती 503 वरती त्यांचा जो आहे तो फ्लॅट आहे। आपण सातारा पोलीस यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। साहेब, काय सांगाल? सकाळपासून तुम्ही आलेला आहात, रात्रीपासून तुम्ही या ठिकाणी शोध घेत आहात, काय सांगाल? सातारा पोलिसांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करतोय। या ठिकाणी सातारा पोलीस मात्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। प्रभाकर देशमुख यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी पोलीस आल्याची माहिती समोर येत आहे। खाजगी वाहनातून ते सगळे पोलीस जे आहेत आलेले आहेत। हे प्रभाकर देशमुख यांचं जे पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील निवासस्थान आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की पुन्हा पोलीस जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत। मी कॅमेरामॅनला विनंती करेन की या ठिकाणी सातारा पोलीस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। पोलीस जे आहेत चारी बाजूने जे आहेत प्रभाकर देशमुख यांच्या निवासस्थानाला या ठिकाणी वेगवेगळ्या पथकामध्ये आपल्याला दिसत आहेत। प्रभाकर देशमुख यांचा जो ड्रायव्हर आहे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर विधानसभेत गाजलेलं हे सगळं खंडणी प्रकरण जे आहे ते थेट आता निवृत्त जे IAS अधिकारी आहेत प्रभाकर देशमुख यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। अगदी मुद्दा लक्षात येतोय। चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।